नमस्कार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाच्या नाताळच्या आनंदमय सणाच्या अगदी उंबरठ्यावर आपण सर्वजण आहोत. नाताळ सण घेऊन आला आनंद मनात, मागूया साऱ्या चुकांची माफी मनात. सर्वांना सुखी कर ही कामना उरात, मानवता मदत हाच धर्म हे गाणे गावे सुरात. याच भावना नक्कीच सर्वांच्या मनात असतील. यावर्षीची दिवाळी असेल, गणेशोत्सव असेल, ईद असेल इत्यादी सर्व धर्मियांचे सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी वेगळ्या रूपात सर्वांच्या समोर आले आणि सर्वांनी त्याला सकारात्मक प्रतिसादही दिला. ख्रिसमस हाही त्याला अपवाद नाही. सर्वधर्मीय सुसंवादाची पताका खांद्यावर घेत भारतभर प्रेमाचा, शांततेचा संदेश देणाऱ्या बिशप डॉक्टर थॉमस डाबरे यांच्या संकल्पनेतून ख्रिसमस निमित्त हा एक आगळा वेगळा सुसंवाद आपल्यासमोर घडून येतो आहे. बिशप डॉक्टर थॉमस डाबरे आणि संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्याबरोबर नाताळच्या उत्साही वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा संवाद आपणा सर्वांच्या साक्षीनं घडून येतो आहे. या सुसंवादाचा खरं तर अमृत योग ज्या दिग्गज विचारवंतांमध्ये घडून येतो आहे त्यातले एक बिशप डॉक्टर थॉमस डाबरे की ज्यांनी संत तुकाराम महाराज यांच्यावरती PhD केलेली आहे. म्हणजेच संत तुकारामांच्या विचारांचे अंशज असे बिशप डॉक्टर थॉमस डाबरे आणि संत तुकारामांचे वंशज असे डॉक्टर सदानंद मोरे. या दोघांमध्ये, या दोन विद्वानांमध्ये हा सुसंवाद आज घडून येतो आहे. हा खरं तर अतिशय विलक्षण आणि अतिशय गोड योग आहे. तर ख्रिसमस निमित्त हे दोघे विचारवंत आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा सुसंवाद घडवून आणत आहेत. तर या दोन्हीही विचारवंतांचं मी आपणा सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना या परिसंवादासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. मोरे सर, आज मी आपणाशी नाताळच्या संदर्भात आनंदाने, स्वखुशीने, खुल्या मनानं आपल्याशी संवाद साधू इच्छितो. आणि जगभर, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडेच ख्रिसमसचा सण हा उत्साहाने आणि आनंदानं पाळला जातो आहे. आजची तर परिस्थिती अशी आहे आजच्या ह्या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये की ख्रिसमस हा आता सर्वांचाच झालेला आहे आणि जो तो आपल्या पद्धतीनं ख्रिसमस पाळत असतो. तेव्हा सुरुवातीलाच मी तुम्हा सर्वांना आणि आपल्या सर्व श्रोत्यांना, मित्रमैत्रिणींना, बंधू भगिनींना मी नाताळच्या शुभेच्छा देत आहे. आणि ख्रिस्ताचं येणं ही जगासाठी एक आशेची, आनंदाची अशी पर्वणी आहे. आणि आनंद आणि आशा विशेषतः सध्याच्या कोरोनाच्या ह्या वातावरणामध्ये फार आवश्यक आहे. कारण खूप अडचणी कोरोनाच्या वातावरणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त नव्यानं जन्म घेत आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना आणि सगळ्यांसाठी आमच्या प्रार्थनापूर्वक शुभेच्छा आहेत नाताळनिमित्त. सुरुवातीला मी असं आपल्याला सांगू इच्छितो सर की प्रभू येशूनं आपलं स्वतःचं जीवित कार्य, अवतार कार्य पार पाडत असताना त्यांनी संवादाच्या भूमिकेतून सगळं आपलं कार्य केलेलं आहे. परदेशी लोकांशी ते प्रेमानं बोलले, त्यांचं मत ऐकून घेतलं, त्यांच्या कल्याणाचं त्यांनी कार्य केलं आणि असा संदेश दिला की सगळ्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. परभाषी, परदेशी, परसंस्कृतीचे आणि परधर्मीय अशा सर्वांशी येशू ख्रिस्तांनी चांगले संबंध राखले आणि संवादात्मक रूपामध्ये त्यांच्याशी त्यांनी वार्तालाप केला, बोलणं केलं, त्यांना धर्मशिक्षण दिले. तेव्हा या बाबतीमध्ये मला असं वाटतं की संवाद आजच्या जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये ही जी प्रक्रिया संवादाची आम्ही पुणे धर्मप्रांतामध्ये आणि स्वच्छंदच्या सहकार्यानं आम्ही चालवत आहोत सध्या, तेव्हा मला असं वाटतं की संवाद ही काळाची गरज आहे. तर ह्या संवादाच्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांची धर्मसंस्थापक म्हणून जी पद्धती आहे त्याबद्दल आपली काही भूमिका, प्रतिक्रिया.
सर्वप्रथम आपणाला नाताळाच्या शुभेच्छा आणि इतर सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा देतो. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे की बिशप थॉमस डाबरे यांनी जेव्हापासून पुणे धर्मप्रांताचा आपण चार्ज घेतला असं म्हणूयात त्यांच्या त्या चौकटीमध्ये, तेव्हापासून सर्वधर्म संवादाचा उपक्रम ते प्रत्येक वर्षी नाताळाच्या दरम्यान करत आलेले आहेत. आता याही वर्षी प्रतिवर्षीप्रमाणे हा उपक्रम, हा संवाद जाहीर सगळ्या लोकांच्या समवेत त्यांच्या साक्षीनं झाला असता, परंतु करोनाच्या त्या संकटामुळे आपणाला तो या पद्धतीने करावा लागत आहे. परंतु तरी देखील ही परंपरा आपण खंडित होऊ दिली नाही, याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हाला बिशप धन्यवाद देतो. आणि आपण जे आत्ता म्हणालात ते खरं आहे. म्हणजे कोणत्या अर्थाने खरं आहे की एका बाजूला आपण जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती ही लायबनिजची भाषा वापरायची झाली तर एक मोनॅड किंवा दुसऱ्या कोणाची म्हटलं तर एक कॅसलसारखी असते म्हटलं तर, पण तरी देखील ती इन हिमसेल्फ ऑर इन हरसेल्फ ती परिपूर्ण नसते. त्यामुळं सतत तिला इतरांशी जोडून घ्यावं लागतं आणि त्यातनं आपला एक समाज तयार होतो. आणि या सगळ्या प्रक्रियेचा मूलाधार हा संवाद हाच आहे. तेव्हा संवाद हा मानवी जीवनाचा, मानवी जीवन सुसह्य करणारा, नवे मानवी जीवन शक्य करणारा एक घटक आहे. तो वगळून आपणाला जगता येणार नाही. मुद्दा त्याची व्याप्ती किती असावी हा आहे. आणि आपण ज्यांचं उदाहरण दिलं, ज्यांचा उल्लेख केला, त्या प्रभू येशूंच्या बाबतीत म्हणता येईल की त्यांच्या संवादाची व्याप्ती अशी प्रचंड होती. ते सतत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचे, तिथे त्यांना कोणीतरी भेटायला यायचं, मग त्यांच्याशी त्यांचा संवाद व्हायचा. आणि ही परंपरा आपण बघतो की अगदी ग्रीक काळापर्यंत आपण जर मागे गेलोत तर सॉक्रेटिसचं उदाहरण आहे. सॉक्रेटिस जर कशासाठी प्रसिद्ध असतील तर त्यांच्या संवादांसाठी, की जो प्लेटोने, जेनॉफोनने लिहून ठेवले आणि आपल्यापर्यंत पोचवले. तेव्हा जसं तो एक प्रकारचा मोनॅड असतो तसं तो परिपूर्ण नसतो माणूस, ते त्यालाही माहिती असतं. आणि आपली जी अपूर्णता आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. दुसऱ्याच्या कल्पना आपण समजून घेतल्या पाहिजेत, आपल्या कल्पना त्याला दिल्या पाहिजेत. हा जो एक्सचेंज आहे, हे जे आदानप्रदान आहे कल्पनांचं, ते भाषेच्या आणि संवादाच्या माध्यमातून तयार होतं. आता तुम्ही भारताचं जर म्हणाल तर आपल्याला कल्पना आहे की अमर्त्य सेन यांनी एक पुस्तकच लिहिलेलं आहे, भारतातली वाद परंपरा ज्याला म्हणतो आपण. तो वाद म्हणजे खऱ्या अर्थाने संवादच असतो. इट इज अ काइंड ऑफ डायलेक्टिकल प्रोसिडिंग. ते सतत पुढे जातो आपण आपल्या कल्पना घेऊन आणि कुठेतरी आपल्या कल्पना समृद्ध होतात. ही जी गोष्ट आहे ती मला असं वाटतं की भारतामध्ये पहिल्यापासून म्हणजे अगदी ऋषीमुनींच्या काळापासून चालत आलेली आहे. आणि आपण आत्ता जी परंपरा आपल्यात अजूनही जिवंत आहे ती म्हणजे संतांची परंपरा आहे. त्या परंपरेचं वैशिष्ट्य काय आहे की आता आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात की संवादाचे 3 प्रकार आहेत. एक त्यांचा सरळ सरळ देवाशी संवाद असतो. हे जे संत महात्मे असतात, हे जे प्रेषित असतात, दे आर कम्युनिकेटिंग विथ दी अल्टिमेट रियालिटी इटसेल्फ. हा एक मुद्दा झाला. नंतर ते आपल्याला जे समजलं ते दुसऱ्यांना सांगतात, तो एक त्यांचा संवाद असतो, जनाशी संवाद. आणि तिसरा त्यांचा सतत स्वतःची संवाद चालू असतो. तुका म्हणे करू मनाशी संवाद. कारण मग आपल्याला आपली आत्मशुद्धी, आपण कुठे आहोत हे शोधायला लागतं ना. आणि मग त्याच्यातनं हा त्यांचा इतरांशी संवाद सिद्ध होतो. आणि मला असं वाटतं की त्यांचं संपूर्ण आयुष्य तुकाराम महाराज येशूप्रमाणेच सगळीकडे फिरले, सगळ्या लोकांशी बोलले, मग राजापासून तर रंकापर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांना अशी आडकाठी नव्हती. यारे यारे लहान थोर याती बोलते नारी नर, करावा विचार न लगेच चिंता कावणासी. म्हणजे नारी नर, लहान मोठे कुठल्याही प्रकारचा भेदाभेद त्यांनी केला नाही, आडकाठी नव्हती. आणि अशा पद्धतीने सगळ्यांशी संवाद करीतच, सगळ्यांना बरोबर घेऊन जातच त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. आणि त्यांच्या त्या सत्कर्माची फळं आज आपल्याला मिळत आहेत. त्यांनी जो एक पॅटर्न घालून दिला आपल्याला, त्याप्रमाणे इथले लोक वागत आहेत. म्हणून आपल्यात जो काही सलोखा दिसतो, जे काही सौख्य दिसतं ते दिसतं. त्यामुळं आपण संवादावरती जो भर देत आहे तो अगदी योग्य आहे असं मला वाटतं. सर, ह्या संवादाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की संवाद हा एकात्मता, समानता आणि वैविध्य, की युनिटी आणि व्हरायटी, ह्या
दोन मूलभूत पायावरती अवलंबून आहे. परंतु पुष्कळचा चर्चेमध्ये लोकांशी बोलत असताना मला असं जाणवतं की काही लोकांचे अशी आग्रही भूमिका आहे. हो, सर्व धर्म सारखेच सांगतायत, सगळ्यांची भूमिका सारखीच आहे, एकाच देवानं निर्माण केलेली आहेत, एकाच देवाकडे जाणार आहेत, काही लावून घेऊ नका असं आपण सारखंच सांगतोय. तेव्हा जेव्हा आपण समानतेकडे बोट ठेवतो आणि ते बरोबर आहे, पुष्कळ सर्व धर्मामध्ये काही गोष्टी ह्या सामायिक आहेत, परंतु पुष्कळशा गोष्टी ह्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आणि मला असं वाटतं की धर्माधर्मातील वैशिष्ट्य पण आपण मान्य केली पाहिजे. त्यांची वैशिष्ट्य वेगळी आहेत, माझी वैशिष्ट्य किंवा माझ्या धर्माची वैशिष्ट्य वेगळी आहेत. आणि असं असताना मग आपण संवाद त्या दिशेनं चालू ठेवला पाहिजे. म्हणजे माझ्या वैशिष्ट्यांपासून आपण शिकू शकता, तुमच्या धर्मातील वैशिष्ट्यांपासून मी शिकू शकतो, आम्ही शिकू शकतो. मग अशा तऱ्हेने मला असं वाटतं की संवाद हा व्यापक अशा समग्र मानवी जीवनासाठी पूरक आहे. त्याला इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंटरी आहे. डायलॉग इज कॉम्प्लिमेंटरी. तर ह्या बाबतीमध्ये आपली काय मते? आणि आपण जे म्हणत आहात ते मला योग्यच वाटतं. मी हा मुद्दा थोडा वेगळ्या प्रकारे सांगेन. तो असा आहे की अनेक वस्तू असतात, अनेक व्यक्ती असतात, म्हणजे ज्यांना आपण पर्टिक्युलर्स किंवा इंडिव्हिज्युअल्स असं म्हणू. आणि त्या सगळ्यांना कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी त्यांच्यामध्ये जो एक स्मॉलेस्ट कॉमन डिनॉमिनेटर म्हणतो आपण, तो शोधून काढून आपल्याला त्या एक सगळ्यांच्या संदर्भात एक व्यापक अशा प्रकारची एक संकल्पना दिसते त्यांच्यामधल्या आयडेंटिटीची. आणि पुष्कळ वेळेला कसं होतं की मनुष्य जीवन हे दोन गोष्टींच्यावरती आधारित आहे. एका बाजूला आयडेंटिटी आहे, एका बाजूला डिफरन्स आहे. आणि जोपर्यंत या दोन गोष्टींचा बॅलन्स आहे तोपर्यंत समाजामध्ये एक सौहार्द असतं, एक सामंजस्य असतं, एक समतोल असतो. आता ज्या वेळेला तुम्ही तुमच्याकडची संकल्पना, तुमच्याकडचं युनिव्हर्सल घेऊन त्याच्यामध्ये सगळे लोक खेचू इच्छिता, समावेश करू इच्छिता, म्हणजे डिफरन्स पूर्णपणे नष्ट करून एक विशिष्ट आयडेंटिटीची, युनिव्हर्सॅलिटीचे एक पांघरून त्यांच्यावरती घालू इच्छिता, तेव्हा मग लोक अस्वस्थ होतात. मग ते कुठल्याही बाबतीमध्ये असेल, ते धार्मिक बाबतीत असेल, ते राजकीय बाबतीत असेल, ते सामाजिक बाबतीत असेल. तेव्हा जेव्हा आपण अशा एका व्यापकतेचा विचार करतो, आणि करायलाच पाहिजे, म्हटलं तर सगळे मानवजात एकच आहे, पण त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे डिफरन्सेस आहेत, म्हणजे आयडेंटिटीच्या बरोबर डिफरन्स हे असलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगेन की उदाहरणार्थ अलीकडच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या तत्त्ववेत्यांनी हे विचार मांडले, त्याच्यामध्ये हा आयडेंटिटी आणि डिफरन्स हा एक महत्त्वाचा विचार हा हेगेलनी मांडला. परंतु तो एका विशिष्ट दिशेला जायला लागला, तेव्हा त्याचीच परंपरा पुढे नेणारा आणखीन एक तत्त्ववेत्ता होऊन गेला, त्याचं नाव हर्बर्ट मार्क्युजी. त्या मार्क्युजने हे सांगितलं की डिफरन्स म्हणजे नॉन आयडेंटिटीसुद्धा महत्त्वाची आहे, आणि आयडेंटिटी आणि नॉन आयडेंटिटी घेऊन जर आपण गेलो तर आपणाला प्रत्येकाला न्याय देता येईल. म्हणजे जसं आपल्याकडे एका बाजूला समता आपण गृहीत धरतो, पण समता याचा अर्थ हा नव्हे की जो आत्ता आपण आधी सांगितलं की या प्रकारे जाता कामा नये. तर आयडेंटिटी विथ डिफरन्स ही गोष्ट आहे, आणि ती सगळ्या क्षेत्रांमध्ये लागू असली पाहिजे, आणि त्याला धर्माचं क्षेत्रसुद्धा आपत असतं कामा नये असं मी म्हणेन. आणि आपण हे जे बोलतो ते फार मला असं वाटतं की आशावर्धक आहे. कारण आजच्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये जास्त बदल किंवा सुधारणा होणे आवश्यक आहे. की स्वतःची आयडेंटिटी सांभाळताना आपण जी दुसऱ्यांची आयडेंटिटी ज्याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत, फरक आहेत, तर ते आपण जे मांडलेले आहे ते अतिशय मननीय असं आहे. आणि आता पुष्कळशी लोक असं बोलत आहेत, माझं लोकांचे संपर्क असतं, सामान्यांपासून वरिष्ठ लोक देखील म्हणत आहेत की हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व, किंवा हिंदुत्व हीच भारतीयांची संस्कृती आहे. आता मला हे मान्य आहे की मेजॉरिटी किंवा बहुसंख्य भारतीय शतकानुशतके हे हिंदू धर्माचे आणि हिंदू संस्कृतीचे आहेत. आजही 80% जास्त लोक हिंदू धर्म मानणारे आहेत. तेव्हा अशा वातावरणामध्ये या भारत देशाची जडणघडण, या समाजाची जडणघडण हिंदू धर्मियांनी, हिंदू संस्कृतीनं घडवलेली आहे निश्चित.
परंतु हे समीकरण मांडत असताना भारतामध्ये मोठ्या संख्येने लोक आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत. साधारणतः आज मितीस 20 कोटी भारतीय अन्य धर्माचे आहेत. ही फार मोठी संख्या झाली. युरोपातील अनेक देश मिळून 20 कोटी लोकसंख्या होत नाही, अनेक देश मिळून देखील. तेव्हा अशा वातावरणामध्ये माझी अशी भूमिका आहे की हिंदुत्व म्हणजेच भारतीय हे समीकरण मांडताना जे इतर धर्माचे आहेत, इतर संस्कृती मांडणारे आहेत, त्यांच्याशी संवाद राखणे आवश्यक आहे. त्यांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. आणि सर्वांच्या कलानं घेऊन भारतीयत्व म्हणजे नक्की काय हे आपल्याला ठरवायचं आहे. निश्चितपणे. म्हणजे कुठल्या अर्थाने मी तुमचं म्हणणं समजून घेऊ शकतो की भारतीयत्व ही जी संकल्पना आहे ती पॉलिटिकल संकल्पना आहे. आपण एका देशाचे घटक आहोत, म्हणजे भारतीय आहोत. आणि मग या राजकीय संकल्पनेमध्ये जे लोक येतात त्यांचा धर्म वेगळा असू शकतो, त्यांची कल्चर वेगळी असू शकते. मग त्याप्रमाणे त्या धर्माचं संख्याबळ कमी अधिक असू शकतं. आणि एक ऐतिहासिक योगायोगाचा मुद्दा म्हणजे इथे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हिंदू अधिक आहेत, ते आहेतच. परंतु जेव्हा आपण राजकीय विचार करतो तेव्हा आपण घटनाप्रमाण मांडतो. आपण धर्माचा विचार करतो तेव्हा धर्मग्रंथप्रमाण मांडतो. त्यामुळं असं जर कुणी म्हणालं समजा की हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व, त्यावेळेला ते हिंदुत्व हा शब्द धार्मिक अर्थाने वापरत नसणार किंवा त्यांनी नाही वापरलं पाहिजे असं आपण गृहीत धरलं पाहिजे. आणि असं जर कुणी त्या अर्थाने म्हणत असेल तर ते कुणीच मान्य करणार नाही. तो दुसऱ्या कुठल्या अर्थाने जर म्हणत असेल समजा, उदाहरणार्थ की हा एक इतिहास आहे जुन्या काळापासून, कदाचित जेव्हा हिंदू धर्म नावाची गोष्ट नव्हती तेव्हा त्याच्याही अगोदरपासूनचा इतिहास असू शकतो. मग या पद्धतीने ज्या काही गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या जर समजा स्वीकार्य असतील कोणाला तर त्याला काही हरकत नाही. तेव्हा जर असं कुणी म्हणत असेल की हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व, तेव्हा त्या ठिकाणी आपण हिंदुत्व शब्दाचा अर्थ हिंदू धर्मवाचक घ्यायचं काहीच कारण नाही असं मी म्हणेन. आणि आता पुढे मी असं आपल्याला असं विचारू इच्छितो की आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आयडेंटिटी हा कळीचा मुद्दा झालेला आहे. जगामध्ये देखील जगात झालेलं आहे संपूर्ण. बरोबर आहे. तर आयडेंटिटीच्या बाबतीमध्ये काही लोक फार आक्रमक आहेत असं मला वाटतं की आयडेंटिटीचा बाबत आग्रह धरत असताना केवळ माझ्याच आयडेंटिटीच्या समाजाचं कल्याण, त्यांचं हित, त्यांच्यासाठी रिझर्वेशन्स, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटच्या ह्या ज्या स्कीम्स आहेत वगैरे. तेव्हा मला असं वाटतं की आयडेंटिटी अशी एक्सक्लुसिव्ह नसावी की माझी आयडेंटिटी जोपासताना मी समाजामध्ये राहतोय. समाजामध्ये समाज तसं पाहिलं तर एकसंध नाही आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या आयडेंटिटीज आहेत किंवा अस्मिता आहेत. तेव्हा मला असं वाटतं की आयडेंटिटी ही सर्वांच्या हिताची आपण कशी पाहिलं पाहिजे. तेव्हा माझी आयडेंटिटी मी निश्चितच जोपासली पाहिजे. परंतु तसं करत असताना माझी आयडेंटिटी, माझी अस्मिता ही खुली आहे, ही सर्वसमावेशक आहे, ही स्वागतशील आहे, हे पण पाहिलं पाहिजे. आणि ते आजच्या परिस्थितीमध्ये सगळीकडेच, पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देखील ते फार आवश्यक होऊन बसलेलं आहे. हे आपलं जे निरीक्षण आहे ते बरोबर आहे. आता त्याच्या पाठीमागची काही कारणं जर आपण शोधली, म्हणजे तशा प्रकारच्या अस्मितांचा उद्रेक होण्याच्या मागची जी कारणं आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यातलं एक कारण मला असं दिसतं की गेले कित्येक वर्ष आपण बघतो आहे की एक जागतिक पातळीवरती पूर्वीच्या काळात कसं असायचं की जी उपभोगाची साधनं असतात, नंतर आणखीन संसाधनं असतात आपल्या सगळ्या जीविताची, त्याच्यावरती थोड्याच लोकांचा हक्क असायचा. किंबहुना इतर अनेकांपर्यंत ती पोचायचीच नाहीत किंवा ती आपल्याला हवीत असंही त्यांना वाटायचं नाही. अलीकडच्या काळात सगळे समूह जागरूक झालेत. प्रत्येक समूहाला, सांस्कृतिक समूहाला, राजकीय समूहाला म्हणूयात आपण, राष्ट्रीय समूहाला त्याच्या गरजांची जाणीव झाली. म्हणजे ॲस्पिरेशन्स ज्याला म्हणतो आपण ती वाढलीत. पण त्याचबरोबर आपण पाहतो की लोकसंख्येचाही स्फोट होत चाललेला आहे. जगाची जी सस्टेन करण्याची क्षमता आहे या सगळ्या लोकांना ती मर्यादित आहे. त्यामुळं साधन सामग्री जी आपल्याकडं असते
ती एक्सप्लॉइट करण्याची, तिची लूटमार करण्याची प्रवृत्ती होते आणि मग त्यातनं अस्मितांचं जे आपण राजकारण म्हणता त्याचा आधार, आर्थिक आधार मला वाटतं स्केअरसिटी आहे. मग आपण उपलब्ध गोष्टींपैकी जास्तीत जास्त गोष्टी आपल्याकडं कुठल्या साधनातनं, कुठल्या माध्यमातनं वळवू शकू, खेचू शकू, तर त्याचं एक उत्तर अस्मिता आहे, आयडेंटिटी आहे की आम्ही हे लोक आहोत आणि आमच्या अशा अशा डिमांड्स आहेत आणि आमचा असा तो लेजिटिमेट हक्क आहे असं म्हणून जर मी त्याच्यावरती ताबा सांगितला तर मला कदाचित त्या गोष्टी मिळणं सोपं जाईल. तर या अस्मितांच्या राजकारणाच्या मागचं एक कारण जे आहे ते या सगळ्या वस्तूंची दुर्मिळता, लोकांच्या वाढत्या गरजा, लोकांच्यामध्ये काय म्हणतात त्याला बोकाळलेल्या अलीकडच्या काळात उपभोगवाद, चैनवाद, चंगळवाद याही गोष्टींकडं आपण पाहिलं पाहिजे. त्या वगळून आपल्याला फक्त याचा विचार नाही करता येणार. अस्मिता काय अशा आपोआप भडकत नसते. अस्मितांच्या मागे काही भावनात्मक कारणं असतात. एक प्रकारचा कधी कधी इन्सिक्युरिटी कॉम्प्लेक्स असतो. तर हा सायकोलॉजिकल, सोशोलॉजिकल, इकॉनॉमिक असा मोठा एक व्यामिश्र, एक कॉम्प्लेक्स फेनॉमेनन आहे आणि त्याची आपल्याला कारणं शोधावी लागतील आणि त्यासाठी फार महासंवाद वेगवेगळ्या तज्ज्ञांचं घडवून आणावं लागेल असं मला वाटतं. म्हणजे आपण म्हणतो ते बरोबर आहे. मला असं वाटतं की पण स्वतःच्या आयडेंटिटीचा, भल्याचा विचार करत असताना तुम्ही सांगितलं की साधनांची, सुविधांची ही त्रुटी आहे. जो तो आपल्या समाजाच्या भल्याचा विचार करतो आणि आपल्या ज्या त्रुटी आहेत ते निघून गेल्या पाहिजेत, आपल्या आकांक्षा, गरजा पूर्ण व्हायला पाहिजे, ते बरोबर आहे. परंतु समाज हा सगळ्यांचा आहे सर. जेव्हा मी समाजाच्या संदर्भात मी बोलतोय किंवा जगतोय तर समाज हा सगळ्यांचा आहे. त्या समष्टी किंवा समाजाचं जीवन जगत असताना माझी अशी भूमिका आहे की त्या ठिकाणी माझा किंवा आमच्या अशा लोकांचा न विचार करता समाज एक आहे, समाज सर्वसमावेशक आहे. म्हणून समाजातील सर्व घटकांचा आम्ही विचार करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की समाजात कोणीही गरीब असो, कोणत्याही समाजाचा, कोणत्याही आयडेंटिटीचा, त्याचाही विचार व्हायला हवा. अगदी मी आपल्याशी बाबतीत पूर्णपणे सहमत आहे आणि हे लोकांना समजावून सांगणं. तर ही गोष्ट फक्त कायद्याने नाही होणार. यासाठी एक प्रकारचं अवेकनिंग ज्याला म्हणतो, जागरण लोकांचं आपण करायला पाहिजे आणि त्यासाठी विशेषतः धर्मक्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी जास्त पुढे आलं पाहिजे. कारण लोक त्यांचं ऐकतात, लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदरभाव असतो. तर या लोकांनी हे काम खरं तर पहिल्यांदा हातात घेतलं पाहिजे. आणि मला एका गोष्टीचा नक्कीच उल्लेख करावा असं वाटतो की आपल्यासारखी काही मंडळी आहेत की ज्या या पद्धतीने विचार करतात, या पद्धतीने लोकांना सांगतात. तर अशा लोकांची संख्या वाढली पाहिजे, म्हणजे आपल्यासारख्या लोकांची, की जेणेकरून हे धर्मातच हे धर्मातच कार्य आहे असं लोकांना वाटलं पाहिजे. आता आपण हे बरोबर मांडलेलं आहे. तेव्हा आयडेंटिटीच्या संदर्भामध्ये मी पुढे जाऊ इच्छितो की आता समाज जरी एका दृष्टीने मी म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये कॉमनॅलिटी हे प्रमुख असलं पाहिजे, तरी समाजामध्ये विविध घटक आहेत. ते त्यांची आयडेंटिटी असते, स्त्रियांची आयडेंटिटी असते, परंतु भेदाभेद नसावेत. आज मला वाटतं संस्कृतीच्या आधारे समाजामध्ये घटक आहेत, परंतु त्या घटकांचा जातीशी संबंध जोडणे किंवा स्त्रियांची आयडेंटिटीचा विचार होत असताना त्यांच्या बाबतीमध्ये लिंगभेद करणे की ती स्त्री आहे, समाजामध्ये आज स्त्रीला किती वाईट वागणूक मिळते. अजूनही BBC-ने एक सर्वे केला, त्या सर्वेनुसार 20% ऑफ विमेन, 20% महिला जगातील ह्यांच्यावरती हे अत्याचार होत असतात, 20%. तेव्हा हे भयावह आहे, भीषण आहे. तर मला असं म्हणायचं आहे की समाजामध्ये हे जे स्त्री पुरुषांचे म्हणा किंवा विविध घटकांचे हे जे फरक आहेत, ह्या ज्या वेगवेगळ्या आयडेंटिटीज आहेत, त्या बाबतीत भेदाभेद व्हायला नको आणि तो खरोखरच बळावत आहे आणि हे सारे आपले शत्रू आहेत असं सगळ्यांनी ओळखणे हे आज आवश्यक आहे असं मला वाटतं. अगदी आपल्या या विवेचनाच्या संदर्भामध्ये मी तुकाराम महाराजांचा एक अभंग, एक ओळ मी कोट करू इच्छितो. ती अशी आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हा जो भेदाभेद करतात लोक, त्याला त्यांनी अमंगळ म्हटलेलं आहे, म्हणजे अपवित्र म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटतं की अस्मिता जर टोकाला गेली तर त्याच्यातून अशा प्रकारचा भेद उद्भवू शकतो. त्यामुळं मी सुरुवातीला जे म्हणालो आपल्याला की आयडेंटिटी आणि नॉन आयडेंटिटी, आयडेंटिटी आणि डिफरन्स यांच्यामधला समतोल आपल्याला साधता आला पाहिजे. थोडा जरी तो तोल ढळला की मग समाजामध्ये अशा प्रकारे अशांतता निर्माण होते आणि प्रसंगी ती
अराजकापर्यंत जाऊ शकते. म्हणून आपण योग्य वेळेला ही गोष्ट सांगताय हे नक्कीच मला महत्त्वाचं वाटतं. आणि हेच आपल्या पुढे आज मला आव्हान मोठं आव्हान आहे. आणि आता मी तुकारामांबद्दल आपल्याला काय विचारू इच्छितो. आपण तर गाडे पंडितच नाही, तर तुम्ही तुकाराम जगता असं मला वाटतं. नाही मी आपला अभ्यासक आहे. हां. तर मला असं सांगायचं आहे की तुकारामांच्या मृत्यूसंबंधी वेगवेगळी मतं मांडली जात आहेत सर. तुम्हाला तर सगळं माहीत आहे. माझ्या स्वतःच्या पुस्तकामध्ये मी त्याचं विवरण केलेलंच आहे. तर तुमची काय भूमिका आहे? कारण मला माहिती आहे श्रद्धा, भावना आणि वस्तुस्थिती, फॅक्ट्स अँड इमोशन किंवा सेंटिमेंट्स, फॅक्ट्स आणि श्रद्धा ही इथे फार निगडीत झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये खुली चर्चा करणे हे पण जरा मला असं वाटतं नाजूक बाब आहे. त्या बाबतीमध्ये आपण काय म्हणू इच्छिता? नाही मला त्याच्यात काहीच अडचण नाही. मी अनेक वेळेला मला हा प्रश्न लोक विचारतात आणि मी अतिशय प्रांजळपणे त्याबद्दल बोलत असतो. म्हणजे उदाहरणार्थ याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. कोणत्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये एक ऐतिहासिकता नावाची गोष्ट असते. एक हिस्टॉरिसिटी त्याला म्हणतो आपण. नंतर दुसरी गोष्ट त्याला आपण विज्ञान बुद्धिवाद असं म्हणतो, ती असू शकते. आणि तिसरी गोष्ट जी असं आहे आपण त्याला श्रद्धा म्हणतो, ती असू शकते. आणि आपणाला अशा एखाद्या गोष्टीचा जर निर्णय द्यायचा झाला तर ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो आणि तिन्ही गोष्टींचा मेळ घालावा लागतो. आता तुम्ही जेव्हा विज्ञानाचा विचार करता किंवा बुद्धिवादाचा विचार करता समजा, त्या चौकटीतून पाहिलं तर अनेकांना ही गोष्ट न पटण्यासारखी वाटते. दुसरे काही जे लोक आहेत त्यांना ऐतिहासिकतेचा विचार जर करायचा झाला तर ऐतिहासिकतेमध्ये आता आपण काय बघतो उदाहरणार्थ की त्या काळच्या ज्या नोंदी आहेत, म्हणजे ऐतिहासिक ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारच्या ज्या नोंदी आहेत, त्या नोंदीमध्ये कुठेही त्यांच्या मृत्यूचा असा उल्लेख नाही येत. मग उल्लेख काय येतात समकालीन लोकांच्या कागदपत्रांमध्ये. मग त्याच्यात सनदापत्रसुद्धा आहेत की तुकोबा हे कीर्तन करता करता अदृश्य झाले, म्हणजे ही डिसॅपियर्ड. आता डिसॅपियर्ड झालं म्हणजे नेमकं काय, अदृश्य झाले म्हणजे नेमकं काय झालं, तर याची ही सगळी इंटरप्रिटेशन्स आहेत. त्यातलं एक इंटरप्रिटेशन ते जातीय वादाकडे जातं की बा कुठल्या तरी जातीच्या लोकांनी त्यांना नष्ट केलं, हा मुद्दा येतो. तसं ते लोक मांडत असतात त्या पद्धतीने विचार करणारे लोक. दुसरा मुद्दा असा येतो की मग डिसॅपियर झाले जोपर्यंत नक्की माहीत नाही होत तोपर्यंत आपण काहीच विधान करू शकत नाही नेमकं काय झालं ते, असाही एक मुद्दा येतो. तिसरा जो मुद्दा येतो तो श्रद्धेचा आहे. आणि जोपर्यंत उदाहरणार्थ वारकरी संप्रदायाचा संबंध आहे तोपर्यंत फॉर देम इट इज अन आर्टिकल ऑफ फेथ. जसं रिसरेक्शन हे ख्रिश्चॅनिटीमधलं आर्टिकल ऑफ फेथ आहे, तसं हा यांच्यामधलं वारकऱ्यांच्यामधलं आर्टिकल ऑफ फेथ आहे. तर आता याच्यातलं तुम्ही कोण आहात याच्यावरून गोष्टी ठरतात की तुम्ही काय मानता. तुम्ही विज्ञाननिष्ठ आहात, तुम्ही बुद्धिवादी आहात, तुम्ही आणखीन ऐतिहासिकतेचा विचार करता, तुम्ही जातीय पद्धतीने विचार करता, की तुम्ही एक वारकरी श्रद्धाळू आहात, अशा पद्धतीने या गोष्टीकडे बघता. इट डिपेंड्स. ना तुम्ही अगदी प्रांजळपणे परखडपणे या बाबतीत बोललेला आहात. मला तसं वाटतं की हे बोलणे धार्ष्ट आहे. कारण आज समाजामध्ये म्हणजे आहे धर्म किंवा कोणाच्या श्रद्धा फार नाजूक झालेला आपल्याला ठाऊक आहे. चळवळी होत आहेत, भांडणं पण होत आहेत. तेव्हा तुम्ही जी भूमिका मांडली तिचं मी स्वागत करतोय. ती फार अशी मननीय अशी भूमिका आहे. परंतु आपण जो येशूचे पुनरुत्थान किंवा रेझरेक्शन आणि तुकारामांचं सदेह वैकुंठ गमन, तर माझी अशी भूमिका आहे की ख्रिश्चन धर्माचीच की येशूचं पुनरुत्थान हे वेगळं आहे. तुकारामांच्या अंतांच्या संदर्भामध्ये मी म्हणतोय. आता त्याची या ठिकाणी चर्चा होत नाही आहे. पण आमच्या मते तुकारामांचं सदेह वैकुंठ गमन आणि येशूचे पुनरुत्थान ह्यामध्ये अतिशय मूलभूत असा फरक आहे. एवढं बोलून मी दुसऱ्या मुद्द्याकडे जात आहे की मला स्वतःला तुकाराम भारी प्रिय आहेत. त्यांची भाषा अतिशय सुंदर आहे. मला कल्पना आहे की आपण खुद्द व्हॅटिकनमध्ये या गोष्टींचा उच्चार केलेला आहे. तुम्हाला तर ठाऊक आहे. हो. आणि माझ्या पुस्तकाची चर्चा पण व्हॅटिकनमध्ये चाललेली आहे. परंतु मला हे सांगायचं की मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. अतिशय सुंदर असे त्यांचे शब्द आहेत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, म्हणजे किती अप्रतिम सुंदर आहे. आणि तेच आमचं अध्यात्म आहे. हे प्रभू परमेश्वरा येशू ख्रिस्ता, जेथे मी जातो तू माझा सांगाती आहे, हे किती सुंदर आहे. तेव्हा तुकारामांचे अभंग नंतर एक येशूचं एक सुंदर वचन आहे की जे तुम्ही गरिबांसाठी करता, ताणलेल्या भुकेल्यांसाठी करता,
मदर तेरेसांनी तोच किस्सा गिरवला. आणि येशू पुढं म्हणालेत की जे तुम्ही दुःखितांसाठी करता ते माझ्यासाठी करता. हां, मग तुकारामांचा हा सर्वांग सुंदर अभंग तोही माझ्या, अशा अनेक अभंग माझ्या आवडीचे आहेत. तो प्रसिद्ध आहे ना, की जे का जे रंजले का गांजले, गांजले त्याची त्याची म्हणे जो म्हणे जो आपुले. आपुले. तोची साधू तसं ओळखावा ओळखावा, देव तेथीची जाणावा. जाणावा. येस. किती सुंदर आहे तो अभंग. तेव्हा असे तुकाराम जे मला अतिशय प्रिय आहेत, ज्यांच्याकडून मी खूप शिकलेलो आहे. मी तर म्हणेन येशूच्या प्रेमात पडण्यासाठी आणि प्रभू येशूप्रमाणे वागण्यासाठी आणि येशू ख्रिस्तांचं दर्शन मी तुकारामामध्ये घेत असतो. तेव्हा माझ्या मननासाठी, माझ्या मेडिटेशनसाठी, माझ्या प्रेयर प्रार्थनेसाठी मी तुकारामांच्या अभंगांचा वापर करतोय. आणि ते मला अतिशय आवश्यक वाटते, एक भारतीय म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून. कारण माझी मराठी संस्कृती आणि भाषा मला भारी प्रिय आहे सर. धर्म माझा वेगळा आहे, पण माझा धर्म हा सर्व समावेशक आहे. तो मला खुलेपणानं चांगल्याचा स्वीकार कराव्यास. आणि आमची तर भूमिका अशी आहे, जेथे जेथे चांगलं आहे तेथे प्रभू ख्रिस्त आहे. आणि मग हे आता तुकाराम हे एवढे चांगले, त्यांनी आता कुणी मनुष्य हा परिपूर्ण असतो असे नव्हे. तर तुकारामांच्या बाबतीमध्ये राजवाडे म्हणा, इतिहासाचार्य, पुरोगामी राजकारणी नागोस गोरे इत्यादी बघा, तर ह्यांची मतं तुकारामांच्या बाबतीमध्ये वेगळी आहेत. मी तर नागो गोऱ्यांचं एकदा व्याख्यान ऐकलं. ते म्हणाले की वारकरी लोकांनी किंवा संतांनी या महाराष्ट्रामध्ये क्रांती आणली. तर ते असे म्हणाले, कोणती क्रांती आणली त्यांनी म्हणून. तेव्हा माझी भूमिका अशी आहे की तुकारामांच्या जीवनाचं, त्यांच्या कार्याचं वेगवेगळ्या रीतीनं मूल्यमापन झालेलं आहे. तर आपल्याला काय वाटतं, हे जी भूमिका आहे निश्चितच तुमच्यापेक्षा फार वेगळी आहे ती. नाही, हे पहा, व्यक्ती तितक्या भूमिका. आपल्याकडे मराठीमध्ये म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती अशी एक म्हणे. तशी मी असे म्हणेन की व्यक्ती तितक्या भूमिका आहेत. आता समजा गोऱ्यांना तसं वाटत असेल, त्यांची काही वेगळी प्रिसपोजिशन असतील, त्यांची काही एक वेगळी बॅकग्राऊंड असेल, त्यांच्या सुद्धा काही एक मर्यादा असतील, त्यांची एक विचारांची चौकट असेल, त्या चौकटीत त्यांना तसं वाटेल. त्यामुळं आपणही अस्वस्थ व्हायचं काही कारण नाही. त्यांचा प्रतिवाद आपण करू शकतो, केला जाऊ शकतो. मी तो प्रसंगी केलेला आहे. त्यामुळं या गोष्टी चालणारच समाजामध्ये. कुठल्याही व्यक्तीबद्दल, कुठल्याही विचारसरणीबद्दल सगळ्यांचंच एकमत होईल असं म्हणायचं काहीच कारण नाही. ते मलाच वाटतं आपलं मन, बुद्धी खुली असली पाहिजे. सगळे आपली मतं अगदी परखडपणे, स्वतंत्रपणे, मुक्तपणे मांडू शकतात. ते संवादाला ते पूरक आहे आणि संवादासाठी ते आवश्यक आहे, नाही तर संवाद होऊ शकत नाही. आणि आता तुम्ही तर मराठी साहित्य संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्ष आहात. यंदाच्या वर्षी किंवा म्हणजे यंदाच्या वर्षीच आपल्या दोघांचे मित्र आणि सगळ्यांना परिचित असलेले, महाराष्ट्रामध्ये खूप लोकांना माहीत असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत खूप वाद झाला काही लोकांकडून. मी खूप नाही म्हणेन, पण काही मंडळीने हे प्रकरण चिघळण्याचा प्रयत्न केला. तर त्या बाबतीत आपल्याला काय वाटतं? कारण मलाच वाटतं की प्रत्येक कोणाचा धर्म कोणता असू शकतोय, त्याच्या साहित्याचा दर्जा काय हा प्रामुख्याने विचार व्हायला पाहिजे होता. ते एक ख्रिश्चन धर्मगुरू आहेत म्हणून विरोध करणे हे साहित्य क्षेत्राच्या संदर्भात ते बरोबर नाही. मूलभूत निकष असा असला पाहिजे की दिब्रिटोंनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते या मराठी संस्कृतीला आणि भारतीय जीवनाला ते पोषक आहे की नाही, हे हा मुद्दा निकष मानायला पाहिजे होता असं मला वाटतं. नाही, कदाचित तुम्हाला माहीत असेल, फादर दिब्रिटोंची जेव्हा निवड झाली अध्यक्ष म्हणून, तेव्हा मी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांच्यावरती स्वतंत्र लेख लिहिला होता. त्यांचं नेमकं काय कार्य आहे, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते कसे योग्य आहेत या पदासाठी हे सांगणारा मी लेख लिहिला होता. त्यामुळे याच्याबद्दलची माझी मतं ही जगजाहीर आहेत. आणि मी तेव्हाही हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता की भाषा त्यांची कोणती आहे, मराठी भाषा आहे. ते लिहितात साहित्य कोणत्या भाषेमध्ये, मराठीमध्ये. त्यांच्या साहित्यामुळं मराठी भाषेमध्ये काही भर पडलेली आहे की नाही, तर पडलेली आहे. असं असल्यानंतर नाहीतर आपल्याला कदाचित असा कायदाच करावा लागेल की अमक्या अमक्या धर्माचा मनुष्य अध्यक्ष असला पाहिजे, असं नाही आहे. जोपर्यंत मराठी भाषा बोलणारे लोक ज्यू आहेत, ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत, तोपर्यंत त्या लोकांना निश्चितपणे तत्वतः
अधिकार पोचतो अध्यक्षपद भूषवण्याचा, जर त्यांनी तशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन केलं असेल तर. म्हणजे आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पुण्यामध्ये एक काळ असा होता की 100 वर्षांपूर्वी की इथे इथल्या ज्यू लोकांनी कीर्तनाची पद्धत अवलंबिली होती. जसं पूर्वी रेव्हरंड टिळकांनी नंतरच्या काळामध्ये ते कीर्तनं करायचे ख्रिस्ती धर्माला अनुषंगून, तसं इथले ज्यूसुद्धा कीर्तन करत होते. त्यांचं मराठीमधलं वर्तमानपत्र चालायचं. त्याच्यामुळं मराठी भाषा ही सगळ्यांचीच भाषा आहे आणि हे सगळे मराठीचेच सुपुत्र आहेत. आणि जोपर्यंत मराठी माणसाने अमुकच धर्मात असलं पाहिजे असं काही कुठे नाही आहे लिहिलेलं कायदा किंवा काय परंपरा, तोपर्यंत या गोष्टीबद्दल मला काही काय म्हणत त्याला चमत्कारिक किंवा ऑड वाटत नाही. हा एक निसर्गक्रमाचा भाग आहे, म्हणजे स्वाभाविकपणे घडलेली गोष्ट आहे असं मी समजतो. आणि असंच महाराष्ट्रातल्या अनेकांनी त्याच्याकडे पाहिलं. आणि फादर दिब्रुटा हे माझ्या व्यक्तिशः फार चांगले मित्र आहेत. आमचा नेहमी संवाद असतो, महिन्यातून एकदा तरी कधीतरी आमचा फोन होतो आणि त्या फोनवरती चर्चा ही संतांच्या साहित्याचीच होती, हे मी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वरांची असेल, तुकारामांची असेल. मोरे सर, नाताळच्या संदर्भात येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ख्रिश्चनांबरोबर जगातील सारे लोक, भारतीय मराठी लोक साजरा करणार आहेत. त्या संदर्भामध्ये आजची आपली ही बातचीत झालेली आहे. तुम्ही अतिशय प्रांजळपणे माझ्याशी बोललात. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे धोरण आहे की त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सगळ्यांचे चांगले संबंध राखणे, सगळ्यांची मतं समजावून घेणे आणि सगळ्यांच्या हितासाठी कार्य करीत राहणे. येशूंनी हेच सांगितलेलं आहे की जसं स्वतःवर प्रेम करतोय तसं इतरांवर प्रेम करा. तर ह्याच भावनेने आज आपण आपली मतं मांडलेली आहेत, मीही आपल्याशी बोललेलो आहे. तेव्हा तुमचे मी मनापासून आभार मानतोय. पुन्हा एकदा तुम्हाला ह्या नाताळच्या शुभेच्छा देतोय. आणि हा संवादाची ही जी भूमिका आहे, पद्धत, ती आपण पुढे चालू ठेवूया. जी जी, आपले मनापासून आभार आणि आपणालाही शुभेच्छा आणि आपणा सर्वांनाही शुभेच्छा. धन्यवाद. खरोखरच ख्रिसमस निमित्त एक आगळा वेगळा वैचारिक फराळाचा आस्वादाचा अनुभव आपण सर्वांना नक्कीच आला असेल अशी मला खात्री आहे. या सद्विचारी सौहार्दपूर्ण सुसंवादानंतर नक्कीच असं म्हणावंसं वाटतं, मानवतेचे बांधीन म्हणतो मंदिर एक विशाल, मानवतेचे बांधीन म्हणतो मंदिर एक विशाल, नंदा दीपा ठाई ठेवीन तेवत एक सद्विचारांची मशाल, इथे श्रमाला असे निवारा, बेघर थकल्या भागल्या जीवाला असे सहारा, विषमरूढींना व विद्वेषाला नसेल थारा, समतेच्या वाऱ्याची लेवून शाल, बंधुत्वाची घेत प्रचिती, सहकार्याची नांदो नीती, कुणाकुणाची नसेल भीती, एक अंतरी ताल, मानवतेचे बांधीन म्हणतो मंदिर एक विशाल. तर अशा या सुसंवादास आणि तो घडून आणण्याचा जो संकल्प ज्यांनी उचलला ते बिशप डॉक्टर थॉमस डाबरे, त्यानंतर त्यांच्या आमंत्रणास पटकन सकारात्मक असा प्रतिसाद देत या आमंत्रणाचं ज्यांनी खरं सोनं केलं असे डॉक्टर सदानंद मोरे, या दोन्हीही विचारवंतांचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर हा जो योग आपल्यासमोर दिसतो आहे, आपण आता घरी बसून या सुसंवादाचा, या वैचारिक फराळाचा आस्वाद घेता येतो आहे. हा कुणामुळे घेता येतो आहे तर फादर एडविन वाज, त्यानंतर फादर श्रुजी आणि फादर दिनेश, ही सगळी मंडळी आपापल्या व्यवधानातून वेळ काढत, खरं तर ही सगळी मंडळी ईशवाणी केंद्र पुणे याचे आधारस्तंभ आहेत. तर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आज प्रक्षेपित होतो आहे. तर त्यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर या कार्यक्रमाचं संयोजन इथलं स्थानिक व्यवस्थापन ज्यांनी केलं ते रॉकी गोम्स, मोहन जवळकर, आणि फोटोग्राफी आणि जाहिरात ज्यांनी केली ते नागांना झळकी, या सर्वांचे मनपूर्वक आभार. मी सर्वांना म्हणतो आहे, फक्त ख्रिस्ती बांधवांना म्हणत नाही, कारण आपल्याला सर्वधर्मीय सुसंवाद याच्यावरतीच आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. तर ख्रिसमस हा सर्वांचा सण आहे, सर्व धर्मियांचा सण आहे. तर अशा ख्रिसमस निमित्त मी तुम्हाला सर्वांना नक्कीच या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्वांना नाताळच्या शुभेच्छा. धन्यवाद.